पण अटी न मान्य करता तुम्हाला जर वाटतंय ना की आम्हाला कर्जमाफी नकोच आहे, तुम्ही आमच्या मालाला भाव द्या ना. तुमचं पेट्रोल वाढतं, डिझेल वाढतं, प्रत्येक गोष्ट वाढते, पण आमचं धान्याचा, कांद्याचा, माळव्याचा कुठलाच बाजार वाढत नाही. सरकारला पहिली गोष्ट महाराष्ट्रात फिरून दिली नाही पाहिजे आणि शेतकऱ्यांनी जर दिसल तिथं गोपीचंद त्याला ठोका असा निर्णय घेतला पाहिजे एकमुखाने. शेतकऱ्याचा जर तो असं मुलगा किंवा कोणी लागत असेल तर तो असं बोलणार नाही, कारण रोहित पवार हा काही त्याच्या स्वतःसाठी लढत नाहीये, हा शेतकऱ्यांसाठी रस्त्यावरती किंवा उपोषणाला बसलेला आहे. त्याला काय असं याच्यातून राजकारण करायचं नाही, याला कोणाच तरी मांडीव बसण्यासाठी असं काहीतरी येडवाकडं बोलून आपलं स्टंटबाजी करायची. बस ना तुझ्या धमक येते येऊन बस इथं रोहित दादा शेजारी. कुठल्या मंत्र्यांनी सांगितलं स्टंटबाजी करणारा इथं येऊन उपोषण करेल का? उपोषण करणं, आंदोलन करणं गांधीच्या मार्गाने ही काय स्टंटबाजी वाटते का? ही काय RSCची पिलावळ आहे का? यांना लाजा वाटल्या पाहिजे थोड्याफार तरी. सरकार कुठल्या पद्धतीने आंदोलनाकडे बघत आहे? दर्शन करू राहिला, अन्न त्याग केलाय म्हणून हा एक कोणी नेता? आपले जे रोहित दादा आहे, कदाचित हे जे मंत्री म्हणतायत ना, हे कदाचित शेतकऱ्याचे नसले पाहिजे. हे कुठेतरी नाही बोलणार नाही, पण वेळ आली तर आम्हाला त्यांच्या विरोधात पण शेतकऱ्यांना बोलावं लागेल. आमदार रोहित पवार यांना समर्थन देण्यासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यातून तालुक्यातून लोक आले. कसं झालं आमच्या दादाला समर्थन दिलं आहे ते म्हणतात की नौटंकी हीच नौटंकी करत म्हटलं. समजा महाराष्ट्राला माहीत आहे ही नौटंकी करण्याची तर त्यांनी सांगितलं की ह्याला अन्नाचा कण घेऊन बघा पोलिसांना फारच माणसं आहे पहिला. आणि महाराष्ट्रात नंगाना चालू केलं हे पहिलं करणं पोर आहे मावे हा असंच करते. किती एकर शेती माझी 5 एकर मला काय तरी तुम्ही समर्थन द्यायला. अहो शेतकरीची अवस्था तशी आहे, भयंकर अवस्था आहे. मी एक चांगला आहे म्हणून समजत तसं नाही. कसं झालं काय वाटतंय उपोषणापासून होईल कर्जमाफी? तुमचे पालकमंत्री म्हणतायत नौटंकी म्हणून, रोहित पवारांची नौटंकी नाटक करतायत म्हणतात ते. तुमचे बोलणाऱ्याला काय मला काय वाटतं? 4.5 एकर 2 लाख मागच्या वारी उद्धव ठाकरे माफ नाही म्हणते मागणी झालेला आता नाही म्हणते आता मागणी अपेक्षित आम्हाला वाटतं आमचे दादा मागतेत त्यांच्या अटी मान्य करावं, पण अटी न मान्य करता तुम्हाला जर वाटतंय ना की आम्हाला कर्जमाफी नकोच आहे, तुम्ही आमच्या मालाला भाव द्या ना. तुमचं पेट्रोल वाढतं, डिझेल वाढतं, प्रत्येक गोष्ट वाढते, पण आमचं धान्याचा, कांद्याचा, माळव्याचा कुठलाच बाजार वाढत नाही. मग हे आम्हाला माळव्याला ह्याला बाजार द्या. कर्जमाफी नको आहे, शेतकरी सर्वात श्रीमंत आहे, कर्जमाफी नको आम्हाला, पण कशी पाहिजे? आमच्या मालाला प्रत्येक गोष्टीला भाव पाहिजे. आत्ता उपोषणाला बसलेत नाटक काहीच नाही, हे नाटक नाही. तुम्ही स्वतः शेतकऱ्याचीच म्हणावं, जयकुमार गोरेला म्हणा तुम्ही शेतकऱ्याची लेकर, तुम्ही ह्याच्यात येऊन बघा. पण तुम्ही आहेत मी, पण तुम्ही प्रत्येक गोष्टीचा आमच्या मालाला भाव द्या. तुम्ही आम्हाला कर्जमाफी देऊ नका. आमच्यावर कशाला उपकार करता तुम्ही कर्जमाफी देऊन? कर्जमाफी नकोय. आमच्या मालाला, प्रत्येक गोष्टीला मालाला भाव द्या. आम्हाला नकोच कर्जमाफी तुमची. सरकारनं त्यांचं ऐकलंच नाही. आज दुसरा दिवस आहे, ऐकलं तर तुमची तालुक्याच्या तुमची काय भूमिका असते? तुमची भूमिका कशी आहे? सरकार ऐकणार नाही का? सरकार पाशा नाही, सरकार आम्हाला ठोकरतंय. आम्ही सरकारमध्ये नाही, त्याच्यामुळे सरकार आम्हाला ठोकरणार. पण आमचं म्हणणं काय आहे की बाबा प्रत्येक शेतकऱ्याला, महाराष्ट्रातल्या, आमच्या तालुक्यापुरतं बोलत नाही आम्ही, महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला प्रत्येकाला आम्हाला भाव ज्यादा पाहिजे. तुमची कर्जमाफी नकोच आहे. तुम्ही भाव आम्हाला ज्यादा दिला, आम्हाला कर्जमाफी करायची कारणच येत नाही. तुम्ही 50,000 रुपये आम्हाला देणार आहेत, त्या 50 काय होणार आहे? काहीच होत नाही. फक्त मालाला भाव दिला पाहिजे. कुठून आलाय तुम्ही? कुठून आलाय?
काय वाटतंय मी पोरं प्रश्न बसलेत काय वाटतंय आम्ही पाठीमागे आलो त्यांना भाव नाही आता भाजपचे मंत्री म्हणतायत की नाटक आहे सगळं बसले असं तेच बेकारी झालं तेच बेकारी दिले नसतं का त्यांनी सरकारने ऐकलंच नाही तर शेतकऱ्याची भूमिका काय असेल विरोधकांची ताकद काहीच नाही आहे ना ताकद तेच विरोधक कोणी देत नाही तेच लढत आहे शिंदे ते विरोधक कुठं विरोधकच बनवत नाही विरोधकच बनवत देत नाही ते विरोधक बनले का ते त्यांच्याच टाकतात सामील करून टाकतात मुख्यमंत्री म्हणतात की आम्ही या राज्यात सगळ्यात मोठी कर्जमाफी झालीच नाही ना आतापर्यंत कोणती इलेक्शन होतं कोण आहे त्याला शरद पवार कर्जमाफी शरद पवार त्यांच्या कर्जमाफी शरद पवार साहेबांनी मोठी दिली पूर्ण भारतात केलेली महाराष्ट्रात केलेली ना एवढी मोठी कर्जमाफी पाचच रस्ते बंद ठेवा ना त्या रस्त्याला काय काम आहे सगळी काम चांगले रस्ते तोडताना शिल्लक बनवताय ते काय काम आहे चालत नाही लोक कोणाची तुमची 10 एकर जमीन आहे कर्ज 10 कर्ज आहे ते कर्ज कर्ज देत नाही आम्ही ना कर्ज देत नाही आम्हाला तुम्ही कुठले तालुक्यात सगळे मालेगावचे कांद्याचा मोठा कांद्या गावाला काय भाव होता मागच्या वर्षी 35 रुपये भाव होता या वर्षी 25 रुपये भाव होता काय कशाला भाव भाव कशाला मजुरीला भाव वाढला मजुरी वाढली सर्व वाढलं भाव वाढलं खत वाढलं भाव नक्की मागच्या वर्षी 2400 रुपये होते आता 1400 रुपये मका होता भाव कशाला आहे आपण आणखी काही शेतकऱ्यांना कसं काय कार्यक्रम काय वाटतं कुशाला बसण्यासाठी कर्जमाफी झाली पाहिजे तुमच्या तालुक्याचे नाटक नाही तुमच्या आधी घोषणा केली होती मुख्यमंत्र्यांनी 2-2 लाख रुपये सकट माफी करतो म्हणून उद्धव ठाकरे साहेबांनी असला कोरोना आला तरी बी कर्जमाफी दिलेली आहे 2-2 लाखापर्यंत दिलेली तुम्ही तेव्हा बसले 2019 पासून म्हणताय तुम्ही कर्जमाफ करतो अजून काय दिलेली नाही तिकडे कर्नाटक राज्यात कर्जमाफी झालेली आहे मुख्यमंत्री त्यांचा बदलले तरी बी त्यांनी जाहीर केलेलं राष्ट्रवादी काँग्रेस सरकारने तिकडे खाली केरळ तमिळनाडूमध्ये बी कर्जमाफी झालेली पुन्हा तेलंगणा राज्यात जयपाल रेड्डीने केलेली तरी अजूनही सरकार कर्जमाफी देते याचा विचार करणे गंभीर दखल घ्यायला गरजेचं आहे ही नुसती घोषणा देत आहे 2000 आलं 5000 आलं हे कशासाठी नाही कामासाठी पेट्रोल डिझेलचे भाव वाढवलेले गगनाला पुन्हा दुसरा मुद्दा इकडे गडीची हजेरी वाढलेली आहे 8 ते 12 600 रुपये झालेले पहिला 300 रुपये हजेरी झालेली आहे मग ह्याच्या बी बियाण्याचा खर्च वाढलेला आहे याचा टॅक्स लावलेला आहे मग शेतकऱ्यांना आणायचं काय न्यायचं काय खता जर 3500 रुपये पोतोर गेले मग शेतकऱ्यांना आणायचं काय खायचं काय याचा विचार करणं गंभीर गरज आहे लाईट 7 तासावर आलेली आहे याचा विचार 8 तासावर 7 तासावर आलेली आहे मग याचा शेतकऱ्यांना पिकवायचं का नाही का याचा विचार तुम्ही करणं गरजेचं आहे सरकारने ऐकलंच नाही तर सरकारने ऐकलं नाही तर मग पुढील 2029ला सरकारला भोगावं लागेल पुढील मुख्यमंत्री रोहित दादा पवार हेच काय विषय नाही तुम्ही शेतकरी नाही पिकवला तर जग काय खाणार याचा विषय आहे विचार करेल आज लोकांनी मशागतीसाठी ट्रॅक्टर घेतलं मशागती ट्रॅक्टर घेतलं तर लोकांना आज शेतकरी हे ड्रायव्हर काय म्हणतो पेट्रोल डिझेलचे खर्च वाढले तर नांगरीचे खर्च वाढले तर तुम्हाला तुमचं आधी पैसे द्या मग आमच्या नांगरतीला तुमचे देतो मग शेतकऱ्यांनी पिकवायचं का नका हे याचा विचार करणं गरजेचं काय वाटतं तुमचे आमदार पालकमंत्री इथले म्हणतायत की 9% नाटक आहे नुसतं किंवा स्टंटबाजी आहे नाही स्टंटबाजी कशी म्हणता येईल आता हे जनता पाहतेच ना काय होतंय ते एवढी जनता आली म्हणजे ते काय नौटंकी म्हणून आलेली नाही एवढी जनता गोळा झाली ती काय स्टंट म्हणून गोळा झाली का आज खताचा बाजारभाव काय झाले तर 2200-2300 रुपयाला खताची गुणी आमचा कांदाचा होता 10 रुपयाने त्याची व्यवस्था कुणी करायची आता सरकारने ऐकलंच नाही तर सरकारने ऐकलं तर रूम न घ्यावं लागेल मग हातात पुढे काय सरकारला जर ऐकलं नसेल तर शेतकऱ्यांना आता ते हातात नाही का अवताला पहिलं रूम नसायचं भार द्यायला तसं मग सरकारवर भार देऊ आम्ही रूम नेणे
या सरकारला रुमणं गोपीचंद पडळकर म्हणतायत की ह्या अन्नाचा कलर देऊ नका आणि अटक करू. गोपीचंद पडळकरला पहिली गोष्ट महाराष्ट्रात फिरून दिली नाही पाहिजे आणि शेतकऱ्यांनी जर दिसल तिथं गोपीचंद त्याला ठोका असा निर्णय घेतला पाहिजे एकमुखाने. शेतकऱ्याचा जर तो असं मुलगा किंवा कोणी लागत असेल तर तो असं बोलणार नाही, कारण रोहित पवार हा काही त्याच्या स्वतःसाठी लढत नाहीये, हा शेतकऱ्यांसाठी रस्त्यावरती किंवा उपोषणाला बसलेला आहे. त्याला काय असं ह्याच्यातून राजकारण करायचं नाही, याला कोणाच तरी मांडीव बसण्यासाठी असं काहीतरी येदवाकडं बोलून आपलं स्टंटबाजी करायची. बस ना तुझ्या धमक येते येऊन बस इथं रोहित दादा शेजारी, त्यालाही काही लोक घेते ना डोक्यावरती. तुमचं काय म्हणणं आहे? या ठिकाणी आमदार रोहितदादा पवार उपोषणाला बसलेले आहेत. या ठिकाणी आमदार रोहितदादा पवार बसलेले आहेत ते शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी बसलेले आहेत. काल ते नाशिकमध्ये आंदोलन केलं आणि आंदोलन केल्यानंतर सरकारला कुठेतरी जाग आली आणि मग नाफेडची खरेदी चालू झाली. हे सगळं जे काय आहे, सरकार कधी जागा होतंय, कुणीतरी उठाव केला पाहिजे. सरकारला कळत नाही का ह्या गोष्टी? सरकार का नाचक्की झालेली आहे का? सरकार का झोपलेलं आहे का? झोपे सोंग घेतलेला आहे का? यामध्ये सर्व शेतकऱ्याची पोरं आज या ठिकाणी उद्या 15 तारखेपासून ऍडमिशन चालू होणार आहे. आज परिस्थिती अशी आहे की शेतकऱ्याच्या पोरांना ऍडमिशन घ्यायला पैसे नाहीत, पाऊस लांबलेला आहे, पेरणीसाठी पैसे नाहीत आणि हे सरकार झोपेचं सोंग घेऊन म्हणतंय की आम्ही कर्जमाफी दिलेली आहे. कुठली कर्जमाफी दिली यांनी? त्यांनी सांगितलं राज्यातली सगळ्यात मोठी कर्जमाफी दिली म्हणून. कुणी दिली कर्जमाफी? कर्जमाफीमध्ये निकष लावलेले आहेत, अटी लावलेले आहेत. रोहित पवारला काय येळ लागलं का इथं बसायला? हा, ते घेऊन बसलेला आहे म्हणजे काय, त्याला काय येळ लागलं का? आमदाराला निकष आणि अटी टाकलेले आहेत म्हणून तिथं रोहित पवार इथं उपोषणाला बसलेला आहे. एका पंढरीच्या पांडुरंगाला आमचे साकडं आहे की ह्यांना कुठेतरी जागा येऊ दे, ह्यांना कुठेतरी. मंत्र्यांनी सांगितलं ही स्टंटबाजी म्हणून. कुठल्या मंत्र्यांनी सांगितलं स्टंटबाजी करणारा इथं येऊन उपोषण करेल का? उपोषण करणं, आंदोलन करणं गांधीच्या मार्गाने ही काय स्टंटबाजी वाटते का? ही काय RSSची पिलावळ आहे का? यांना लाजा वाटल्या पाहिजे थोड्याफार तरी. सरकार कुठल्या पद्धतीने आंदोलनाकडे बघत आहे? जर इथं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला त्यांनी जर निकष अटी कमी केल्या नाहीत तर हे रस्त्यावरलं आंदोलन चालू होईल. कारण आता शेतकरी हा ऐकणार नाही. तुम्ही जे थोडा आणि थोडा नीतिमत्ता, इंग्रजाचं सरकार जसं इंग्रज होतं तसं या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी आलेला आहात आणि इंग्रज सरकार म्हणून तुम्ही या ठिकाणी जर आमच्याकडे त्या पद्धतीने शेतकऱ्याकडे पाहता असाल तर नक्कीच शेतकरी आसूड आणि रुमणं घेतल्याशिवाय राहणार नाही. हे या ठिकाणी आम्ही शेतकऱ्याच्या वतीनं या सरकारला आव्हान देतोय, ही करतोय. या ठिकाणी सरकारने विचार करावा. आणि नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील शेतकरी आम्ही, आमचं म्हणणं असं आहे की आमचे जे 2016-15 जे थकीत कर्ज आहे, त्या कर्जाचं जे व्याज आहे ना, ते व्याज आमचं जवळजवळ 2 लाख रुपयाचे जे वरचं कर्ज आहे, त्या कर्जाचं व्याज आमचं 6 लाख रुपये झाले. जरी आहे ना आम्हाला ते 6 लाख भरायचे आणि मग 2 लाख रुपये कर्जमाफी, हे चुकीचं आहे. तुम्ही द्यायची जे कर्जमाफी द्यायची ना, आधी 2 लाख रुपये आमचे द्या, मग आमची ती वरची रक्कम आम्ही ती आमच्या पद्धतीने आमचे जेव्हा पैसे येतील आम्ही ते भरू. राज्यातल्या सरकारमधले मंत्री म्हणतात ही स्टंटबाजी आहे, नाटक आहे, राजकारणातलं एक नाही, जो अन्न त्याग करतो ना त्याची स्टंटबाजी असू शकत नाही ना. आम्ही एवढं नाशिक जिल्ह्यातून एवढ्या लांबून आलोय, इथं खास त्यांच्यासाठी आलोय. असा कोणता नेता तुम्हाला दिसला का तो उपोषण करू राहिला, अन्न त्याग केलाय म्हणून? आहे कोणी नेता? आपले जे रोहित दादा आहे, कदाचित हे जे मंत्री म्हणतायत ना, हे कदाचित शेतकऱ्याचे नसले पाहिजे. हे कुठेतरी नाही बोलता येणार आम्हाला, बोलणार नाही, पण वेळ आली तर आम्हाला त्यांच्या विरोधात पण शेतकऱ्यांना बोलावं लागेल. शेतकऱ्याच्या मालाचे भाव वाढले का सरकार काहीतरी निर्बंध लागू कर, ते तुम्ही जर उद्योजकांचे काही भाव वाढले तुम्ही त्यांना मदत करता, त्या असे शेतकऱ्यांना पण काही मदत केली पाहिजे ना सरकार. कुठून आलाय? आम्ही निफाडचे. किती एकर शेती? आम्हाला 9 एकर आहे. कर्ज किती? कर्ज नाही. कर्ज नाही. किती शिकलाय तुम्ही? किती शिकलाय? माझं ऍग्रिकल्चर झालेलं आहे. नोकरी लागलाय? बेरोजगार नाही, बेरोजगारी मी. आता जरी सरकारने ऐकलं नाही तर तुमची शेतकरी म्हणून, युवा शेतकरी म्हणून काय भूमिका असेल? युवा शेतकरी, माझं स्वतःच ऍग्रिकल्चर झालेलं आहे. माझी स्वतःची 9 एकर शेती आहे. ऍग्रिकल्चर करून आपण घरी विविध प्रयोग करू शकतो. त्या हिशोबाने मी घरी राहिलो, बाहेर नोकरी पण मिळत नाही आणि आम्ही कांदे आणि द्राक्ष बाग आहे आमची. आमचा ज्या वेळेस द्राक्ष बाग पिकतो, काही वेळेस अवकडीनं जातो, काही वेळेस आम्हाला पैसे पण होतात. पण मग असे प्रत्येक वेळेस पैसे नाही होते. आम्हाला बी कांद्यात नफा मिळाला पाहिजे. ज्यावेळेस आता शेतकऱ्याचा कांदा 1000 रुपये विकू राहिला तर खताची गोणी 2500 रुपये झाली. त्या
निर्बंध काही केले पाहिजे ना त्याच्यावर बी. जर कांदा 1000 रुपये विकतोय तर खताची गोणी पण 1000 रुपयाला आणि विकायला जो पाहिजे ना. कांदा आहे ना, कांदा नाफेडनं जो खरेदी चालू केलाय ना, तुम्ही प्रत्यक्षात तिथं जाऊन पहा. कारण आम्हाला माहिती आम्ही लासलगावचे तिथं 40 जवळ गोणी आसपास नेल्यानंतर राहतो. 10 गोणी त्यातलं काय राहतं नाफेड माहिती घेते. का, एक कांदा साडे 40 गोण्या जर नेल्या आपण शेतकऱ्यांनी तर नाफेडमध्ये 10 गोण्या घेतल्या जातात. त्याच्यामध्ये काय आहे, काजळीचा कांदा नसला पाहिजे, लहान कांदा नसला पाहिजे. त्याच्यामध्ये ज्या कांद्या घेताना सुद्धा नाफेडने अटी घातलेल्या आहेत. म्हणजे समजा एखाद्या शेतकऱ्याने जर 40 बॅग नेल्या तर त्यातल्या 10 गोण्या निवडून घेतल्या जातात आणि 30 गोण्या तुम्ही सांगतात की मार्केटमध्ये नेऊ नका. अशा ह्या जाचक अटी नाफेडमध्ये सुद्धा आहेत. आता कांदा काय केला 15.5 रुपयांनी त्याचा 16 रुपये 80 पैशांनी घेतला. 16 रुपये 80 पैशांनी कांदा घेणार कोणता? जर शेतकऱ्यांनी 40 गुणी कांदा नेला त्यातल्या 10 गोण्याच्या कांदा नेणार 55 mm त्याला अटी घातलेल्या आहेत. आता शेतकऱ्याचा कांदा हा 55 mm येणार आहे का? त्याला लहान साईज आहे, गोलटी आहे, चिंगडी आहे. आणि हे जे कांदे आहेत हे कांदे शेतकऱ्याचे घेतले जात नाहीत. शेतकऱ्याला तो कांदा कवडी माल हे निघलाय. आता काल मी कांदा विकला तो 4 रुपये किलो निघाला. राज्यातल्या शेतकऱ्यांचे विविध पिकांचे अनेक प्रश्न आहेत. सरकार त्याकडे गांभीर्यानं पाहत नाही असं वाटतं का? 100% वाटतंय. सरकार शेतीमालाकडे तर अजिबातच बघत नाही, पण शेतीमाल पिकवण्यासाठी जे लागते त्याच्यावर सरकारचं लक्ष आहे. आज युरिया तर नाहीच आहे, पण त्याच्यावरती त्याच्या किमती वाढवल्यात, DAP खतांच्या किमती वाढवल्यात. आज 10-26 जर घ्यायचं म्हटलं तर 10-26 गुणीचे रेट काय आहेत ते परवडणार. मधल्या काळामध्ये शेतकऱ्यात 24 रुपये रेट. 5 वर्षापूर्वी किती होते? कालची पट्टी आहे. 5 वर्षापूर्वी साहेब 900 रुपये 800 रुपयाला मिळत होतं. 10 नव्हती पण 1000 रुपयाला. नाही 5 वर्षापूर्वी ही कालचीच पट्टी बघा. 7 रुपयाने कांदा बघा. आता ह्यो काल मार्केटमध्ये कांदा विकलेला आहे. तर या ठिकाणी आपण जर बघितलं तर त्याचे भाव काय आहे? 7 रुपये 6 रुपये. आता ह्या जर भावाने कांदा जर विकला शेतकऱ्यांनी तर ह्याला उत्पादन खर्च किती? 22 रुपये. उत्पादन खर्च किती? हा काल विकलेला सोलापूर मार्केटमध्ये विकलेला कांदा आहे. उत्पादन खर्चाच्या प्रमाणात त्याला भाव मिळतोय का? नाही मिळत. 2000 रुपयाला 4 किलो बी आहे आणि मका 1 क्विंटल 1800 रुपयाला. आणि पेंडीचं पोतं मात्र गुरांचं 2700-2800 रुपये पेंड आहे. दुधाचं दर 35 रुपये. आम्हाला कसं जनावर तर परवडणार? यांनी दर एवढं वाढवल्यात इतर खताचं. डिझेल वाढल्यामुळे या दर 2800 रुपयावर पेंड गेली. आणि वेगवेगळ्या जिल्ह्यातनं वेगवेगळे शेतकरी आलेत वेगवेगळ्या समस्या घेऊन, पण सगळ्यांची एकच समस्या आहे ती म्हणजे शेतमालाला भाव नाही आणि दुसरीकडे सरकारचं योग्य समर्थन नाही. आणि म्हणूनच हे सगळे शेतकरी वेगवेगळ्या जिल्ह्यातनं येऊन आमदार रोहित पवार यांच्या अनंत्य आंदोलनाला समर्थन देत आहेत.